नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर भारती यादव SY BCom या वर्गासाठी बिझनेस इकॉनॉमिक्स आणि SYBA या वर्गासाठी मॅक्रो इकॉनॉमिक्स यातील टॉपिक रोजगार आणि उत्पादन सिद्धांत यामधील JB से यांचा बाजाराचा नियम याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. SYBA मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि SY BCom बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयातील उत्पादन आणि रोजगाराचे सिद्धांत यामधील JB से यांचा बाजाराचा नियम सेज लॉ ऑफ मार्केट्स याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. सेचा बाजाराचा नियम हा 19व्या शतकात फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ JB से यांनी ट्रेटेड इकॉनॉमिक पॉलिटी या ग्रंथात बाजारविषयक नियमाची मांडणी केलेली आहे. JB से यांचा हा नियम म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांचा आधार आहे. म्हणजेच पुढे या सिद्धांतावर आधारित सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी रोजगाराचे सिद्धांत मांडलेले आहेत किंवा त्यामध्ये भर घातलेली आहे. JB से यांचा जो नियम आहे त्यामध्ये सेचं म्हणणं असं आहे की प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो. एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. म्हणजेच बाजारात अतिरिक्त उत्पादन होत नाही. जेवढा पुरवठा बाजारपेठेत विक्रीसाठी आला जातो, जेवढं उत्पादन घेतलं जातं तेवढी त्या उत्पादनाला मागणी निर्माण होते. म्हणजेच प्रत्येक पुरवठा आपली स्वतःची मागणी निर्माण करतो असं सेचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी जे सूत्र सांगितलेलं आहे ते आहे डेल्टा O इज इक्वल टू डेल्टा Y इज इक्वल टू डेल्टा E. डेल्टा O म्हणजे उत्पादनातील बदल, डेल्टा Y म्हणजे उत्पन्नातील बदल आणि डेल्टा E म्हणजे खर्चातील बदल. सेच्या म्हणण्यानुसार उत्पादनात बदल झाला की त्याच प्रमाणात उत्पन्नात देखील बदल होतो. म्हणजेच उत्पादनात वाढ झाली तर उत्पन्न देखील त्या प्रमाणात वाढते आणि खर्च आणि उत्पन्न देखील समान असतात. म्हणजेच एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च हे समान असतात. उत्पादनातील वाढीबरोबर उत्पन्नात देखील वाढ होऊन खर्चात देखील वाढ होत असते. सेच्या नियमाची गृहीत वस्तू आणि श्रम बाजारात पूर्ण स्पर्धा असते. पूर्ण स्पर्धेची जी वैशिष्ट्ये आहेत, असंख्य ग्राहक, अनेक विक्रेते, ग्राहकांना बाजारपेठेचे ज्ञान असते, श्रमिका एजन्सी असतात किंवा बाजारात किमती यासारख्या असतात. तर ही जी पूर्ण स्पर्धेची बाजारपेठेची वैशिष्ट्ये आहेत त्या श्रम बाजारात आणि वस्तू बाजारात दिसून येतात. दुसरं गृहीत आहे खुली भांडवलशाही अर्थव्यवस्था. JB से यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था विचारात घेतलेली आहे. खुली भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजेच अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप नाही, सरकारचे कोणतेही निर्बंध नाहीत, सरकार कुठलीही बंधनं घालत नाही. म्हणजेच खुली भांडवलशाही अर्थव्यवस्था त्यांनी विचारात घेतलेली आहे. तिसरं गृहीत आहे बाजाराचा विस्तार होतो. उत्पादनात वाढ केल्यानंतर ते उत्पादन बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणलं जातं आणि तेवढीच मागणी त्या उत्पादनाला निर्माण होत असते. त्यामुळं मागणी पुरवठ्यात वाढ झाली की आपोआपच बाजाराचा विस्तार होत जातो. चौथं गृहीत आहे समाजाचे संपूर्ण उत्पन्न खर्च होते. म्हणजे समाजाला मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते सर्वच्या सर्व उपभोगावर खर्च केलं जातं. म्हणजेच बचत केली जात नाही आणि जरी बचत केली तरी त्या बचतीतून भांडवली वस्तूंची खरेदी केली जाते. म्हणून समाजाचे संपूर्ण उत्पन्न खर्च होते असं से यांनी गृहीत मांडलेलं आहे. पाचवं गृहीत आहे किंमत आणि वेतन दरात लवचिकता असते. किंमत लवचिकतेमुळे वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा
यामध्ये समानता निर्माण होते, तर वेतन दरातील लवचिकतेमुळे श्रमाची मागणी आणि श्रमाचा पुरवठा यामध्ये समानता निर्माण होत असते. 6वं गृहीत आहे गुंतवणुकीसाठी नवीन क्षेत्राची उपलब्धता. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये नवीन गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्र उपलब्ध असतात. एखाद्या उत्पादकाला वाटलं तर ते बाजारपेठेत उत्पादन घेण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी येऊ शकतात आणि गुंतवणूक करू शकतात. त्यासाठी नवीन नवीन क्षेत्र उपलब्ध असतात. 7वं गृहीत आहे व्याजदर लवचिक असतो. व्याजदरातील लवचिकतेमुळे पैशाचा पुरवठा आणि पैशाची मागणी यामध्ये समतोल घडून येतो. 8वं गृहीत आहे दीर्घकालात सिद्धांत लागू होतो. म्हणजेच जे.बी. से यांनी दीर्घकाळ विचारात घेतलेला आहे. त्यांच्या मते जरी अल्पकाळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये असमतोल निर्माण झाला तर दीर्घकाळात मात्र समतोल घडून येतो, म्हणून त्यांनी दीर्घकाळ विचारात घेतलेला आहे. 9वं गृहीत आहे निर्हस्तक्षेपाचे धोरण. म्हणजेच कुठल्या सरकारचा अर्थव्यवस्थेमध्ये कोणताही हस्तक्षेप नसतो. सरकार कोणतीही बंधनं घालत नाही, तर सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण असणारी अर्थव्यवस्था त्यांनी गृहीत धरलेली आहे. आणि 10वं गृहीत आहे बंदिस्त अर्थव्यवस्था. म्हणजेच या अर्थव्यवस्थेचा इतर दुसऱ्या कोणत्याही अर्थव्यवस्थेशी व्यापार किंवा इतर कुठलाही संबंध नाही, अशी बंदिस्त असलेली अर्थव्यवस्था त्यांनी विचारात घेतलेली आहे. आता सेच्या बाजारपेठविषयक हा जो नियम आहे त्या नियमाचं स्पष्टीकरण करत असताना वस्तू विनिमय पद्धती आणि चलनावर आधारित असणारी अर्थव्यवस्था या दोन्ही पद्धतीमध्ये कशा पद्धतीने हा नियम लागू होतो हे आपण पाहणार आहोत. आता वस्तू विनिमय पद्धती आपण सर्वात प्रथम पाहूया. या पद्धतीमध्ये 3 वस्तू आहेत. एक क, ग आणि ख अशा 3 वस्तू आहेत. या 3 वस्तू एक वस्तू क वस्तू देऊन ख आणि ग वस्तू घेता येते. तसेच ख वस्तू देऊन त्याच्या बदल्यात क आणि ग अशा 2 वस्तू घेता येतात. तसंच ग वस्तू देऊन क आणि ख वस्तू घेता येते. समजा जर क वस्तूचं उत्पादन वाढवलं तर क वस्तूच्या वाढत्या उत्पादनाबरोबर क वस्तूचं मूल्य कमी होईल आणि ख आणि ग वस्तूचे उत्पादन करणारे क वस्तूची मागणी वाढवते. म्हणजेच क वस्तूचे उत्पादन वाढल्यामुळे क वस्तूचं मूल्य कमी होऊन त्याची मागणी वाढेल आणि पुन्हा मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल साधला जाईल. त्याच पद्धतीने ग वस्तूच्या आणि ख वस्तूच्या बाबतीतही दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी वस्तूचं उत्पादन वाढवलं की त्याच प्रमाणात मागणीत देखील वाढ होते. वस्तूचं अतिरिक्त उत्पादन होत नाही. जेवढं उत्पादन तेवढीच मागणी निर्माण होते. म्हणजेच प्रत्येक वस्तू प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो, असं से यांनी नियम मांडलेला आहे. आता हाच नियम चलनावर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने कार्य करतो हे आपण समजून घेऊया. सेच्या मतानुसार एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च हे समान असतात. एकूण उत्पादनात वाढ झाली की एकूण उत्पन्न वाढते. एकूण उत्पन्न वाढलं की एकूण खर्च देखील वाढतो. म्हणजेच हे तीनही समान असतात. समजा चलनावर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये 1000 कोटी रुपयांचे वस्तू आणि सेवांचा पुरवठा किंवा उत्पादन घेतलं. म्हणजेच वस्तू आणि सेवांचा 1000 कोटी रुपयांचा पुरवठा निर्माण झाला. तर या वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी किंवा उत्पादन घेण्यासाठी श्रम, भूमी, भांडवल, संयोजक यांना मोबदला मिळेल. म्हणजेच या उत्पादन घटकांना त्यांच्या कार्याबद्दलचा मोबदला मिळेल. म्हणजेच त्यांना 1000 कोटी रुपयांचं उत्पादन झाल्यास 1000 कोटी रुपये उत्पन्न मिळेल मोबदला म्हणून.
म्हणजेच एकूण उत्पादन 1000 कोटी रुपयांचं, तर एकूण उत्पन्न देखील 1000 कोटी रुपयांचंच असेल. आणि यांना मोबदला मिळाल्यानंतर ते त्या मिळालेला मोबदला किंवा मिळालेलं उत्पन्न हे उपभोगासाठी खर्च करतील. मग ते 1000 कोटी रुपयांचाच खर्च करतील. उद्योग संस्थांकडून बाजारात जाऊन ते वस्तू आणि सेवांची खरेदी करतील आणि ते खरेदीचं मूल्य असेल 1000 कोटी रुपये. म्हणजेच 1000 कोटी रुपयांचं उत्पादन 1000 कोटी रुपयांचंच उत्पन्न आणि 1000 कोटी रुपयांचाच खर्च असेल आणि हे सर्व समान असेल. म्हणजेच उत्पादन अधिक होत नाही, तर तेवढीच मागणीही असते आणि मागणी आणि पुरवठा हा समान असतो, असं से यांना सांगायचं आहे. से यांच्या हा जो नियम आपण पाहिला त्याचा अर्थ काय निघतो किंवा त्याच्यातून सूचितार्थ काय निघतात हे आपल्याला पाहायचं आहे. अर्थव्यवस्थेत मागणी व पुरवठ्यात आपोआप समतोल साधला जातो. म्हणजेच वस्तूंचं जेवढं उत्पादन होतं तेवढाच पुरवठा असतो, तेवढीच मागणी देखील असते आणि ते दोन्ही समान असतं. आणि ही जी समानता आहे ती आपोआप होत असते, कारण अर्थव्यवस्था ही स्वयंचलित असते आणि म्हणून स्वयंचलित अर्थव्यवस्थेमध्ये हे आपोआप समतोल घडून येत असतो. दुसरं सूचितार्थ आहे, अर्थव्यवस्थेत सामान्यपणे अतिरिक्त उत्पादन होत नाही. म्हणजेच पुरवठा जादा आणि मागणी कमी असं कधी होत नाही. जेवढा पुरवठा आहे तेवढीच मागणी असते आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेत अतिरिक्त उत्पादन होत नाही किंवा उत्पादनाचे साठे पडून राहत नाहीत. पुरवठा आणि मागणी ही समान असते. तिसरा मुद्दा आहे, अर्थव्यवस्थेचे पूर्ण रोजगार पातळीला संतुलन झालेले असते. सेना असं म्हणायचं आहे की अर्थव्यवस्थेत नेहमी पूर्ण रोजगार पातळी असते आणि पूर्ण रोजगार पातळीलाच अर्थव्यवस्थेचं संतुलन हे झालेलं असतं आणि अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार त्यांनी गृहीत धरलेला आहे. चौथं जे सूचितार्थ आहे, अर्थ आहे त्याचा, ते पैसा केवळ विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करतो. म्हणजेच त्यांना असं म्हणायचं आहे की पैसा हा तटस्थ असतो. पैशाचा इतर कोणत्याही घटकावर काहीही परिणाम होत नाही. पैसा केवळ वस्तूंच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी वापरला जातो आणि म्हणून तो विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करतो. पैशाच्या इतर कार्यात त्यांनी विचारात घेतलेली नाहीत. पुढचा मुद्दा आहे, अर्थव्यवस्थेत सरकारी हस्तक्षेपाचा अभाव असतो. म्हणजेच निर्हस्तक्षेपाचं धोरण त्यांनी विचारात घेतलेलं आहे. सरकारचा हस्तक्षेप विचारात घेतलेला नाही. सहावा मुद्दा आहे, एकूण उत्पन्न व एकूण खर्च समान असतो. समाजाला उत्पन्न जेवढं मिळतं ते सर्वच्या सर्व ते उपभोगासाठी खर्च करतात आणि त्यामुळं त्यांचं उत्पन्न आणि एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न हे समान असते. तसेच बचत आणि गुंतवणूक देखील समान असते. बचत आणि गुंतवणूक ही व्याजदर लवचिकतेमुळे समान होते असं से यांचं म्हणणं आहे. सेच्या या नियमाच्या टीका कोणत्या आहेत, तर प्रभावी मागणीची कमतरता. प्राध्यापक केन्स यांनी टीका करत असताना असं म्हटलेलं आहे की या सिद्धांतामध्ये पुरवठा लक्षात घेतलेला आहे, मात्र मागणीची बाजू लक्षात घेतलेली नाही. आणि जर मागणी कमी झाली तर पुरवठा अधिक किंवा अतिरिक्त उत्पादन होऊ शकतं आणि म्हणून प्रभावी मागणीची कमतरता या ठिकाणी निर्माण झाल्यास अतिरिक्त उत्पादन होऊ शकतं. म्हणजेच सेचा सिद्धांत चुकीचा आहे असं केन्सने टीका केलेली आहे. दुसरी टीका जी आहे ती गृहीत यांनी जी सेच्या सिद्धांतामध्ये मांडलेली आहे ती गृहीत अवास्तव गृहीत आहे. पूर्ण रोजगार, पूर्ण स्पर्धा, स्वयंचलित यंत्रणा किंवा अतिरिक्त उत्पादन होत नाही इत्यादी जी गृहीत आहे ती अवास्तव आहे. म्हणजेच ही गृहीत प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येत नाही अशी अवास्तव गृहीतांवर आधारित हा सेचा सिद्धांत दिसून येतो. तिसरी टीका आहे, बचत आणि गुंतवणुकीत समानता व्याज दरामुळे होत नाही. प्राध्यापक केन्स यांच्या म्हणण्यानुसार बचत ही उत्पन्नावर अवलंबून असते. उत्पन्न वाढले की बचत वाढते, उत्पन्न कमी झाले की बचत देखील कमी होते. आणि गुंतवणूक ही भांडवलाची सीमांत लाभक्षमता आणि व्याजदरावर अवलंबून असते. त्यामुळे बचत आणि गुंतवणूक यामध्ये व्याजदरामुळे बदल होत नाही किंवा समानता निर्माण होत नाही. चौथी टीका आहे,
पूर्ण स्पर्धा अस्तित्वात नसते. अर्थव्यवस्था कोणतीही असू द्या, विकसित असू द्या, अल्पविकसित असू द्या, तर त्या अर्थव्यवस्थांमध्ये पूर्ण स्पर्धा बाजारात कधीही दिसून येत नाही. म्हणजेच पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. असंख्य ग्राहक, अनेक विक्रेते, ग्राहकांना बाजारपेठेचं ज्ञान आहे, एकजिनसी श्रम किंवा एकजिनसी वस्तू, अशा पद्धतीची जी काही बाजारपेठ आहे ती बाजारपेठ कुठेच अस्तित्वात नसते. पाचवं जी टीका केलेली आहे ती पैशाच्या मूल्यसंग्रहाच्या कार्याकडे दुर्लक्ष. म्हणजेच सेच्या सिद्धांतामध्ये पैशाचे विनिमयाचे कार्य लक्षात घेतलेले आहे, मात्र लोकांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग लोक बचत करून ठेवतात. या पैशाच्या कार्याकडे सेने दुर्लक्ष केलेलं आहे. पैशाच्या मूल्यसंग्रहाच्या कार्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. सहावा मुद्दा आहे दीर्घकाळ विचारात घेणे अयोग्य. प्राध्यापक केन्स म्हणतात, दीर्घकाळात आपण सर्व मृत असू शकतो, म्हणून दीर्घकाळाऐवजी अल्पकाळ हा महत्त्वाचा आहे आणि म्हणून इथं दीर्घकाळ सेने विचारात घेतला तो अयोग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व्यापार चक्राचे विश्लेषण केलेले नाही. अर्थव्यवस्थेत सातत्यानं तेजी मंदीची चक्र येत असतात, त्यालाच व्यापार चक्र असं म्हणतात. पण हे व्यापार चक्र कशा पद्धतीनं निर्माण होतात आणि त्यांचं उपाययोजना कोणती करायची आहे व्यापार चक्र निर्माण होऊ नयेत म्हणून, याविषयीचं कोणत्याही प्रकारचं विश्लेषण जे.बी. से यांनी आपल्या सिद्धांतात दिलेलं नाही. आठवी टीका आहे प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करत नाही. म्हणजेच समाजाला मिळालेलं संपूर्ण उत्पन्न खर्च होतं असं गृहीत धरून प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो असं सेनी जे म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे. कारण समाजामध्ये जे काही उत्पन्न मिळतं ते सर्वच्या सर्व खर्च न करता, उपभोगावर खर्च न करता त्यातील काही रक्कम ही बचत केली जाते आणि म्हणून बचतीमुळं एकूण उपभोग खर्च कमी होऊन अतिरिक्त उत्पादन होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजेच मागणीपेक्षा पुरवठा अधिक होतो, म्हणून प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करत नाही असं म्हटलेलं आहे. आणि पुढचा मुद्दा आहे पैसा निष्क्रिय नसून सक्रिय आहे. जे.बी. से यांनी पैसा हा निष्क्रिय आहे, त्याचा इतर घटकांवर परिणाम होत नाही. पैसा हा फक्त विनिमय माध्यम म्हणून वापरला जातो. वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी म्हणून पैशाचा वापर केला जातो असं म्हटलेलं आहे. परंतु प्राध्यापक केन्स यांनी म्हटलेलं आहे की पैसा हा निष्क्रिय नसून सक्रिय आहे, अशा पद्धतीची त्याची टीका केलेली आहे. या ठिकाणी आपण हा सिद्धांत पाहिलेला आहे. थँक्यू.